हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शॉर्ट टर्म विजावरती आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागणार। फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। तर लॉंग टर्म विजावरती आलेल्या सिंधींना महाराष्ट्र सोडण्याची गरज नसल्याचं स्पष्ट। भारत पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवरती इतर देशांकडून मदत। भारताला स्वीडननं दिलं काल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर। पाकिस्तानला तुर्कस्ताननं दारुगोळा पाठवल्याची माहिती। सव्वीस राफेलच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्सच्या करारावरती स्वाक्षऱ्या। राफेलच्या मरीन व्हर्जनसाठी 63,000 कोटींचा करार। राफेलमुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार। 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवरती बंदी। खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूजसह 16 चॅनल्सवरती बंदी। पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमजोर करा। खासदार असदुद्दीन ओवैसींचा मोदींना सल्ला। पाकिस्तान आपल्यापेक्षा 50 वर्ष मागे, भारताशी बरोबरी अशक्य असल्याचं वक्तव्य। पाच लाखांपेक्षा अधिक पाकिस्तानी महिला भारतात। भाजप खासदार निशिकांत दुबेंचा कळबळजनक दावा। लग्न करून राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याचीही दिली माहिती। पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं। गिलगिटमध्ये पाक विरोधात हजारो स्थानिकांच्या घोषणा। पहलगाम हल्ल्याच्या नंतर पाक विरोधात असंतोष। पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा। भारतच हल्ले घडवून आपल्या लोकांना मारतो असे तोडले तारे। आफ्रिदी कोण, कुणाचंही नाव घेऊ नका, ओवैसींनी उडवली खिल्ली। नक्षलवाद्यांविरोधातली आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम। विजापूरच्या जंगलामध्ये शेकडो नक्षलवाद्यांची 6 दिवसांपासून कोंडी। 7,000 पेक्षा जास्त पोलीस आणि जवान मोहिमेत। पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन केल्याप्रकरणी नालासोपाऱ्यामध्ये 3 तरुणांना अटक। तिघांचीही 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी। बिल्डर गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणामध्ये पोलीस आणि ड्रग्ज तस्करांचं कनेक्शन समोर। पोलीस नायक सचिन भालेरावसह 4 जणांना अटक। आणखी पोलिसांच्या अटकेची शक्यता। मुंबईमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी। म्हाडा यंदाही दिवाळीपूर्वी 5,000 घरांसाठी लॉटरी काढणार। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील काही घरं पुढच्याच महिन्यात देणार। मुंबईकरांचं बेस्ट बसचं प्रवास भाडं दुप्पट होणार। भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेची मंजुरी। परिवहन खात्याकडे प्रस्ताव सादर। निर्णयाकडे लक्ष। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी। 1.5 महिन्यांपासून नवा पूल बांधून तयार। उद्घाटन न झाल्यामुळे प्रवासी आक्रमक। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।